नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनल। आज आपण इयत्ता 4 मंथन इंग्रजी विषयाचं नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत। त्याचं नाव आहे रायटिंग वर्ड रजिस्टर, म्हणजे शब्दांची यादी तयार करायची आहे। तर त्यामध्ये जे क्वेश्चन दिलेले आहे ते आपण सोडून घेणार आहोत। हे मंथनच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता वेळ न वाया घालवता आपण क्वेश्चन कडे जाऊया। पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट रिलेटेड टू स्पोर्ट, म्हणजे खेळाच्या संबंधित नसणारा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे। आता इथं पर्याय दिलेले, पहिला आहे कंडक्टर, कंडक्टर हा बसचा असतो। अंपायर हा खेळाच्या संबंधित आहे। प्लांट झाडाच्या संबंधित, आणि फर्टिलायझर हे खताच्या संबंधित। तर बरोबर पर्याय आपला अंपायर आहे, खेळाच्या संबंधित। पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी ऑफ द वर्ड इन वर्ड्स लिस्ट बिलो रिप्रेझेंट फूड, म्हणजे शब्द खाद्यपदार्थाच्या संबंधित जो शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे। तर इथं किती आहे, व्हीट म्हणजे गहू, प्लेयर राईस म्हणजे तांदूळ, कुक म्हणजे शिजवणे, डॉक्टर आणि फ्रूट। तर किती शब्द आहे, फ्रूट, कुक, राईस आणि व्हीट असे 4 शब्द या लिस्ट मध्ये आहेत। पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह, म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला शोधायची। आता इथं काय आहे, स्कूल डॉक्टर, फॅमिली फादर बरोबर आहे, फॅमिलीमध्ये फादर असतात। फ्रूट मँगो हे पण बरोबर आहे। ॲनिमल काऊ हे पण बरोबर आहे। तर चुकीची जोडी कोणती आहे, ॲनिमल क्रो, सॉरी ही पण जोडी नाही का, ॲनिमल हा कावळा पक्षी आहे, प्राणी नाही आहे। तर जोडी ए आणि डी ही चुकीची आहे। तर पर्याय क्रमांक ए आणि डी आहे का, तर आहे। 2 नंबरचा पर्याय हा आपला बरोबर आहे। पुढचा क्वेश्चन बघूया आपण आता। क्वेश्चन नंबर 4 काय, फाइंड द वर्ड रजिस्टर ऑफ द फॉलोइंग वर्ड फॉर द अल्टरनेटिव्ह, खालील शब्द कोणत्या व्यावसायिक क्षेत्रात वापरले जातात ते पर्यायातून शोधायचे आहे तुम्हाला। तर पहिला आहे क्रॉप, प्लग आणि रेन, म्हणजे शेतीच्या संदर्भात आहे। नाही तर ऑप्शन दिले मेडिकल, स्पोर्ट, फिल्म आणि फार्मिंग। तर 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, फार्मिंगच्या संदर्भात आहे। पुढचा आहे ट्रीटमेंट, कॅप्सूल आणि हॉस्पिटल, तर हे कशा संबंधित आहे, मेडिकलच्या संबंधित आहे। तर इथं ऑप्शन दिले फॅमिली, जर्नी, कलर, तर हे चुकीचे पर्याय आहे। पुढचा आहे एक्झाम, बुक आणि लेसन, तर हे कशा संबंधित आहे, ॲनिमलच्या संबंधित आहे का, नाही। साऊंडच्या संबंधित नाही, फार्मिंगच्या संबंधित नाही, तर टीचिंगच्या संबंधित आहे, बरोबर, एक्झाम, बुक आणि लेसन। पुढे फ्लावर, प्लांट आणि नर्सरी, तर फिजिक्सच्या संबंधित आहे का, नाही। बायोलॉजीच्या नाही। गार्डनिंग आणि पेंटिंग, तर गार्डनिंगच्या संबंधित आहे, फ्लावर आहे, प्लांट आहे आणि नर्सरी आहे। पुढे ॲपल, ऑरेंज आणि मँगो, इथं फळं दिलेत, तर फळाच्या संदर्भात इथं पर्याय शोधायचा आहे तुम्हाला। ॲनिमल आहे का, नाही। वॉटर नाही, स्कूल नाही, तर फ्रूट हा बरोबर पर्याय आहे। पुढे इन्स्ट्रक्शन दिलेले तुम्हाला क्वेश्चन 9 to 12 साठी, फाइंड द वर्ड फ्रॉम अल्टरनेटिव्ह विच बिलॉंग टू द फॉलोइंग रजिस्टर, म्हणजे खालील व्यवसाय क्षेत्रामध्ये वापरला जाणारा शब्द पर्यायातून शोधायचा आहे तुम्हाला। तर आहे क्रिकेट, क्रिकेटच्या संबंधित शब्द तुम्हाला ओळखायचा आहे। इथं बॅट बॉल दिलाय, चेस, प्रिसन आणि स्टिक्स, तर आहे पहिला पर्याय बॅट आणि बॉल क्रिकेटच्या संदर्भात। पुढे स्पोर्टच्या संबंधित शब्द ओळखायचा आहे, तर पर्याय दिलेले ब्रश, डॉक्टर आणि रेन, तर हे अचूक आहे, चुकीचे पर्याय आहे। तर अचूक पर्याय कोणता आहे, फुटबॉल। पुढचा बिल्डिंग, ब्रिक्स, जार, बॉक्स आणि चॉक, तर बिल्डिंग बांधण्यासाठी विटा लागतात, म्हणजे ब्रिक्स हा पर्याय बरोबर आहे। पुढचं विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल यू यूज टू कंप्लीट द लिस्ट ऑफ वर्ड दॅट बिग विथ लास्ट लेटर ऑफ इच वर्ड, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा इथं काही आपल्याला नाही काय ना 3 शब्द दिले, लॅम्प, पी पासून पुढचा शब्द पॉन्ड, डी पासून पुढचा शब्द डॉग, आता जी पासून पुढचा शब्द तुम्हाला ओळखायचा। इथं डॉल आहे, पॅन आहे, बॅड आहे आणि गर्ल आहे, तर जी नंतर जी पासून शब्द कोणता आहे, गर्ल, तर हे 3 नंबरचा पर्याय त्याचा बरोबर आहे। पुढचा क्वेश्चन आहे, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट, म्हणजे खालीलपैकी यादीत न बसणारे शब्द तुम्हाला शोधायचा आहे। तर येलो कलर आहे, व्हाईट कलर आहे, ब्लॅक पण कलर आहे, रेड, पिंक आणि ग्रीन हे सगळे कलर आहे। तर चुकीचा शब्द कोणता आहे, ॲनिमल, 4 नंबरचा पर्याय हा चुकीचा आहे। अशा प्रकारे आपला नाही का ना हा टॉपिक कंप्लीट झाला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। आता आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये, त्याच्यात आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वन्स, हा टॉपिक आपण उद्या घेणार आहोत। थँक्यू।